आज आपण गॅस न पेटवता, दूध जराही न आटवता, साखर न टाकता अगदी मार्केटच्या चवीची केसर पिस्ता कुल्फी बनवणार आहोत. तेही अगदी हेल्दी पद्धतीने. तर जरा मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीसाठी कोणतीही किचनमधील वाटी किंवा कप आधी सिलेक्ट करून घ्या. त्याच वाटी किंवा कपाच्या मापाने आपण साहित्य मोजून घेणार आहोत. तर इथे मी अर्धी वाटी दुधावरची फ्रेश साय घेतली आहे. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही क्रीम घेऊ शकतात. त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी दूध घेतलं आहे. दूध गरम असो किंवा गार असो कोणतंही चालेल. तर इथे मी गारच दूध घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये टाकूया 4 चम्मच दूध पावडर. कुठल्याही कंपनीची दूध पावडर तुम्ही घेऊ शकतात. दूध पावडरमुळे अतिशय छान कुल्फीला रिचनेस येतो आणि चवसुद्धा अतिशय छान येते. आता इथे एक लहान मिक्सरचं भांडं घेऊया आणि ह्या भांड्यामध्ये आपण खडी साखर टाकणार आहोत. तर इथे आपण साखर न वापरता खडी साखरेचा वापर करणार आहोत. खडी साखर हे शरीराला थंड ठेवण्याचं काम करतं, त्यामुळे इथे आपण खडी साखर घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये टाकूया 2 विलायची. इथे हिरवी विलायची मी फोडून घेतली आहे, जेणेकरून कुल्फीला अतिशय मस्त छान चव येईल. ही अशी विलायची साखरमध्ये दळून घेतली ना तर पटकन दळली जाते, त्यामुळे मी ते खडी साखरमध्येच विलायची फोडून टाकली आहे. आता इथे आपण खडी साखरची छान पिठी साखर तयार करून घेणार आहोत, म्हणजेच पिठी तयार करून घेणार आहोत. मस्त अशी बारीक दळली गेली आहे. जर तुमच्याकडे खडी साखर नसेल ना तर साधी जी साखर असते ना आपली ती घेतली तरीसुद्धा चालेल. तर इथे माझ्याकडे खडी साखर होती, त्यामुळे मी ती खडी साखर घेतलेली आहे. आता इथे आपण 3.5 चम्मचभर खडी साखर घेणार आहोत. जो पोहे खायचा चम्मच असतो ना आपला, त्याच चम्मचच्या मापाने इथे मी 3.5 चम्मचभर पिठी साखर घेतली आहे. जर तुम्ही कुल्फी जास्त गोड खात असणार किंवा मग तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं कमी अधिक करू शकतात. आता हे सगळं मिश्रण आपण विस्करने किंवा चम्मचने व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे, जेणेकरून दूध पावडरच्या गठोड्या अजिबात होणार नाही. मावा कुल्फी किंवा मग केसर पिस्ता कुल्फी बनवायचं म्हटलं की आधी दूध आटवायचं आपल्याला टेन्शन येतं. त्यामुळेच दूध न आटवता अतिशय सोप्या पद्धतीने परंतु त्याच चवीची केसर पिस्ता कुल्फी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता तुम्ही मस्त असं सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि मस्त असं दाणेदारपणा या मिश्रणाला आला आहे. आता त्याच पिठी साखरच्या मिक्सरमध्ये आपण 10 ते 12 बदाम घेऊया, 10 ते 12 काजू आणि 15 ते 16 भिजलेले पिस्ता घेऊया. पिस्ता 3 ते 4 मिनिटासाठी मी पाण्यात भिजवून ठेवला होता. त्यानंतर यामध्ये मेन साहित्य ते म्हणजे भिजवलेला केसर. तर इथे मी 3 ते 4 चम्मच दुधामध्ये केसर भिजवून ठेवला होता. आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करूया आणि जाडसर याची भरड तयार करून घेऊया. अगदी बारीक पेस्ट न तयार करता ह्या पद्धतीने दाणेदार मिश्रण आपण तयार करून घेणार आहोत. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया दूध पावडरचं मिश्रण आणि एकदा हे मिश्रण फिरवून घेऊया. अगदी बारीक पेस्ट न तयार करता फक्त हे मिश्रण एकत्र व्हायला हवं, मिक्स व्हायला हवं. या पद्धतीने आपण मिक्सर एकदा फिरवून घ्यायचं आहे. जसं आपण दूध आटवल्यानंतर मिश्रण तयार होतं ना, सेम त्याच पद्धतीने हे मिश्रण तयार झालं आहे. जराही आपण गॅस लावला नाही किंवा दूध आटवलं नाही तरीसुद्धा मस्त असा घट्टपणा या मिश्रणाला आलेला आहे. तुम्ही लहान मुलांना किंवा मोठ्यांना हे इम्युनिटी बूस्टर ड्रिंक नक्कीच पाजू शकतात किंवा मग याची कुल्फीसुद्धा तयार करू शकतात. तर चला मग आज आपण कुल्फीच तयार करणार आहोत. आता हे सगळं मिश्रण आपण वाटीमध्ये ओतून घेऊया, परत एकदा मिक्स करून घेऊया. तर बघू शकतात मस्त असं केसरमुळे या मिश्रणाला अतिशय छान सुरेख रंग आला आहे. जर तुमच्याकडे केसर नसेल ना तर काही हरकत नाही, अगदी थोडासा चिमूटभर पिवळा रंग घेतला तरीसुद्धा चालेल, परंतु केसरची कुल्फी आहे त्यामुळे केसर नक्कीच टाका. आता या पद्धतीने माझ्याकडे कुल्फीचे मोल्ड्स आहेत. जर तुमच्याकडे मोल्ड्स नसेल तर हे असे थर्माकॉलचे कप असले तरीसुद्धा कुल्फी अतिशय छान सेट होते. तर इथे माझ्याकडे काही थर्माकॉलचे कप आहेत, त्यामध्ये सुद्धा मी कुल्फी सेट करते आहे. आता छोटासा वरून फॉईल पेपर आपण यांना व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे, जेणेकरून जो एक्स्ट्राचा बर्फ असतो ना तो सेट होणार नाही. जर तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल तर प्लास्टिकची पिशवी असो, मग ती मिठाची पिशवी असो किंवा मग कॅरी बॅग असो, तुम्ही या पद्धतीने व्यवस्थित वरून कवर लावू शकतात. त्यानंतर एक लहान चाकू घ्या आणि ह्या चाकूने आपण अगदी छोटे छोटे होल्स पाडून घ्यायचे आहे, कारण आपले ह्या स्टिक जॉईन करायचे आहेत. जर तुमच्याकडे या स्टिक नसतील ना तर ह्या पद्धतीने चमचा उलटा करून सुद्धा तुम्ही या कुल्फीमध्ये सेट करू शकतात. तर इथे मी चाकूने छोटे छोटे होल्स पाडून घेते आहे, जेणेकरून स्टिक आपण व्यवस्थित सेट करू शकू. तर ह्या पद्धतीने होल पाडल्यानंतर आपण स्टिक व्यवस्थित सेट करून द्यायचे आहे. जर स्टिक नसतील तर चम्मचसुद्धा तुम्ही उलटा करून व्यवस्थित सेट करू शकतात. आता ह्या कुल्फीचे मोल्ड्स आपण 7 ते 8 तासासाठी किंवा मग रात्रभर फ्रीझरमध्ये व्यवस्थित फ्रीज करण्यासाठी ठेवणार आहोत, म्हणजे सेट करण्यासाठी ठेवणार आहोत.
जर तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल ना, तर कॅरी बॅग असेल किंवा मग दुधाच्या पिशव्या असतील किंवा मग मिठाच्या पिशव्या असतील, त्या व्यवस्थित कट करून सुद्धा तुम्ही वरून व्यवस्थित सेट करून लावू शकतात. तर दुसऱ्या दिवशी कुल्फी मस्त अशी सेट झालेली आहे. आता फॉईल पेपर काढून बघूया की कुल्फी सेट झाली आहे की नाही. तुम्ही ही कुल्फी मोठ्या ग्लासमध्ये किंवा मग मोठ्या वाटीमध्ये सुद्धा सेट करून ठेवू शकतात. नंतर ती चाकूने तुम्ही कट करून खाऊ शकतात. अतिशय छान प्रकारे सेट होते. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी मोल्ड्समध्ये कुल्फी व्यवस्थित सेट झाली आहे. आता थर्माकॉलच्या कप्समध्ये सुद्धा मस्त अशी कुल्फी सेट झाली आहे. तुमच्याकडे मोल्ड्स असतील किंवा मग थर्माकॉलचे कप असतील किंवा मग स्टेनलेस स्टीलचे कप असतील, त्यामध्ये सुद्धा तुम्ही कुल्फी सेट करू शकतात. आता कुल्फी पटकन निघण्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे. या पाण्यामध्ये आपण मोल्ड्स ठेवूया आणि लगेच आपण या कुल्फ्या मोल्ड्समधून काढून घेऊया. तर बघू शकता तुम्ही काही सेकंदातच कुल्फी अतिशय मस्त अशी मोल्ड्समधून बाहेर आलेली आहे. आणि बघा ना, काय मस्त अशी दाणेदार टेक्स्चरची आपली केसर पिस्ता कुल्फी तयार झाली आहे. कोणत्याही प्रकारची भेसळ न करता, कुठलाही आर्टिफिशियल रंग न वापरता अतिशय मस्त योग्यरित्या आपण ही हेल्दी रेसिपी बनवलेली आहे. तुम्ही सुद्धा लहान मुलांना, मोठ्यांना ह्या पद्धतीने कुल्फी नक्की तयार करून द्या. त्यांना नक्कीच आवडेल आणि खूपच हेल्दी आहे. त्यामुळे त्यांना नक्कीच खाऊ घाला. आता तुम्ही बघू शकता थर्माकॉलच्या ज्या कप आहे, त्यामध्ये सुद्धा कुल्फी मस्त अशी सेट झालेली आहे. या उन्हाळी सुट्टींमध्ये तसेच रखरखत्या उन्हामध्ये तुम्ही ही कुल्फी नक्की ट्राय करा. आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल ठरेल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.